रानडुकरांची शिकार करून मांस विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमास वन विभागाने अटक केली आहे। त्यांच्याकडून 19 किलो मांस व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे। अजय वाघा राठोड, राहणार पळसखेड, नागो, तालुका बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 19 किलो रानडुकराचे मांस, 2 सुरे, वजन काटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास बुलढाणा वन परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे करीत आहेत। बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांच्या मार्गदर्शनात वनपाल HD वानखेडे, मोहसिन खान, वनरक्षक मीरा बोरकर, BA घुले, PP मुंडे, चालक संदीप मडावी, प्रवीण सोनुने, अमोल चव्हाण, दीपक गायकवाड यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। बुलढाणा वन परिक्षेत्रातील पळसखेड नागो या ठिकाणी रानडुकराचे शिकार होऊन त्याच्या मांसाची विक्री होत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून वन विभागाने सापळा रचून त्या ठिकाणी एका इसमास रानडुकराचे मांस विक्री करताना अटक केलेली आहे। त्या व्यक्तीकडून रानडुकराचे मांस मोजण्यासाठीचा तराजू, कापण्यासाठीचं साहित्य इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। सदरची कारवाई ही विभागीय वनाधिकारी दक्षता श्री किरण पाटील साहेब व श्रीमती सरोज गवस उपवन संरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। एकूण किती आरोपी अटक करण्यात आले? याच्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? नाही, याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने जे आहे शिकार करून विकण्यापूर्वीच आपण त्याला अटक करण्यात आलेली आहे।